विठ्ठल 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 उजळले भाग्याता उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य दिष्टन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारो प्रथम नमन 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 दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे गरे गम ग गम ग गम ग जब अब गम प ग रे ग रे नि ज प नि रे ज रे रे ग रे गम ग गम ग गम ग नि सा ध नि प ध म प ग म रे ग 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 रे गम ग गम ग दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू आवाज द्या थोडा बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली या स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी उजळले भाग्यात अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठाला 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 विठाला
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा आणि 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी विठाल 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 अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्त्वाचं आहे। आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे ते आपल्या या म्हणजे अंजनगाव उमाटे या ठिकाणी असणारं अंबाबाईचं मंदिर आणि या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार आणि ती समिती असणारी ज्यांचं आयोजन आहे अंबाबाई मंदिर जीर्णोद्धार समितीच्या आयोजनातून आजची ही सेवा आणि या ठिकाणी कलशारोहण तसेच त्यानिमित्ताने महाप्रसाद महानैवेद्य त्यानंतर मंदिर लोकार्पण सोहळा आणि त्याच निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। ज्यांच्या संपर्कातून ही सेवा मला मिळाली ते आदरणीय हरिभक्तपरायण मला वाटते राजू भाऊ यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग आला। आपलं आडनाव तो जरा थोडा अवघडच आहे कौलगे यांच्या माध्यमातून तसेच तुम्हा सर्वांच्या आयोजनातून नियोजनातून आजची ही सुंदर अशी कीर्तनरूपी सेवा विठाल 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 खऱ्या अर्थाने आजच्या कीर्तनाचं एका दिवसाचं नियोजन पण खूप सुंदर पद्धतीने आपण या समितीने केलेलं आहे। अतिशय सुंदर असे सर्व या गावचे भजनी मंडळ आपलं धार्मिक गाव आहे। मला मगाशी कळालं की आपल्या गावामध्ये भरपूर अशी लोकसंख्या आणि 3 सप्ताह होतात आणि आपल्या गावामध्ये असणारे सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत। साथीसाठी चोपदार आदरणीय चोपदार असतील पेटीवादक असतील आदरणीय विनेकरी असतील तसेच आदरणीय योगेश महाराज या ठिकाणी मृदंगाची साथ आहे सर्वांच्या साथीने आणि सुंदर अशी माईक सिस्टीम आहे आज या ठिकाणी। कधीतरी माईक सिस्टीम चांगली मिळाली तर बरं वाटतं जरा आणि खरंच खूप सुंदर अशा पद्धतीने आपली सिस्टीम या ठिकाणी आहे। ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि ज्यांनी मला इथपर्यंत आणलं ते माझे बंधू युवा कीर्तनकार मृदंगाचार्य जीवन महाराज दायगुडे जे समोर बसलेले आहेत। आजचा हा कार्यक्रम तेच तुम्हाला परत नंतर दाखवू शकतात। वैष्णवी दायगुडे यूट्यूब चॅनल ऑफिशियलला जर तुम्ही सर्च केलं तर खऱ्या अर्थाने खूप मोठं काम आहे त्यांचं या ठिकाणी। सर्वांच्या साथीमधून आणि सर्वांच्या सहकार्याने आपली ही कीर्तनाला सुरुवात विठाल 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 खऱ्या अर्थाने अंबाबाईच्या मंदिरामध्ये आपण त्या निमित्ताने आलेलो आहोत त्यामुळे आज या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे त्यानंतर कलशारोहण पण झालेलं आहे त्यामुळे ज्यांच्यामुळे कलशारोहण झालं ते पाहुणे मंडळी सुद्धा आज या ठिकाणी कीर्तनासाठी आलेले आहेत ज्यांच्या मार्फत कलश बसवण्यात आला आणि खरंच खूप सुंदर मंदिर आपण या ठिकाणी अतिशय प्रसन्न अशी मूर्ती की इथं आल्यानंतर साक्षात तुळजापूरमध्ये आल्यागत वाटलं मला मगाशी त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ते चैतन्य त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि खरंच मंदिराचं बांधकाम पूर्ण तर झालेलंच आहे आपण खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी परंतु कलश बसवल्याशिवाय कुठल्याही मंदिराचं बांधकाम हे पूर्ण होत नसतं की जसं मौली सांगतात की देवळाची या किंवा मंदिराची या कामा कळसू का परमगंगेसी सिंधू प्रवेशू गंगा ही जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत ती परिपूर्णतेला जात नसते। अगदी त्याच पद्धतीने जोपर्यंत मंदिरावरती कलश बसत नाही तोपर्यंत ते मंदिर परिपूर्णतेला जात नसतं आणि खऱ्या अर्थाने मंदिर पूर्ण झालं। अंबाबाईची सुंदर अशी मूर्ती त्या ठिकाणी आपण आणून बसवलेली आहे। कुळीची ही कुळदेवी नाही का ज्याला दैवत मानलेलं आहे संतांनी सुद्धा जी कुलदेवी आहे सगळ्या कुलदेवतांची अशी असणारी ही अंबाबाई खऱ्या अर्थाने जसं आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचदेवतेला महत्त्व आहे प्राधान्य आहे। पहिली देवता आहे श्री गणेश जिला आपण बुद्धीची देवता म्हणतो त्यानंतर दुसरी देवता आहे भगवान शंकर ज्यांच्या हातामध्ये जर समजा आपण समजावून सांगितलं पटलं तर ठीक आहे नाही पटलं तर संपून टाकेल अशा भावनेमध्ये जे आहेत ते भगवान शंकर। तिसरं दैवत आहे ते भगवान विष्णू आहेत ज्यांच्याकडे समानता आहे ज्यांच्याकडे